नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज चाललेलो आहे सोनारपाड्याला जयदादांच्या घरी। गणपती माईचा 1.5 दिवसाचा, तर तेच गणपतीचं दर्शन करण्यासाठी आपण सोनारपाडला जाणार आहे। आणि दादाने एक नंबर खतरनाक असं डेकोरेशन केलेलं आहे, ते पण आपल्याला बघायचं मित्रांनो। तर थोडा वेळ न घालवता रेडी होतो आणि सोनारपाडला जातो। तर चला मित्रांनो, सोनारपाडला जाऊन भेटूया आपण। प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय। फायनली मित्रांनो, आपण बंगल्यात दर्शन करून आलो गणपतींचं। आता आपण गोठ्यावर आलो आपल्या वाघाला भेटायला। छोटा सोन्या कसली हाईट झाली बघा, आता दुसरा झालेला आहे। चुप ये ये ये। जस्ट काही दिवसा पहिले दात लावले छोटा सोन्या। 3-4 गुलाल झाले मुंबईमध्ये आता त्याचे। याच्याजवळ जाणं गुन्हा, जरा टापण्या लावले सोन्या। काय यो आपला वाघ, आणि जवळ जायला आपली हवा टाईट। ताप नसल्यावर जरा हवा टाईट होतं, ताप असल्यावर आपण जाऊ शकतो। आता उठले, आता आलंच देते सोनिया। इथं थोडा गोंगाट चालू आहे, IPL ची प्रॅक्टिस चालू आहे इथं। छोटा बैलगाडा प्रेमी, नाव काय? कुठं काय? दिशांक। कुठून आले? याच गावातला आहे तो? हां। जाऊ दे, बसू दे त्याला, बसू दे। बघा आपला वाघ। थोड्या दिवसात ना मित्रांनो, आपले स्वर्गवासी पंढरी शेठ फडके आहेत ना, त्यांची पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीचं वाटतं नावात ना एक मैदान भरणार आहे। तारीख मला नक्की माहीत नाही, 12, 13, 14 काय आहे त्या मैदानात। असं मला अंदाज आहे की सोन्या तिथे येणार आहे, असं माझा अंदाज आहे। आता कन्फर्म नाही मी सांगू शकत, कारण दादा तिथे गडबडीत आहे। दादांशी जर बोलणं झालं असतं तर कन्फर्म समजलं असतं। असा एक अंदाज आहे की सोन्या तिथे येणार आहे श्रद्धांजली निमित्त। आप्पांच्या श्रद्धांजली निमित्त सोन्याला आणणार आहे।
आणि मागच्या एका बाईटमध्ये मिलिंद शेठ स्वतः बोललेले. माझी पण एक इच्छा आहे आणि सर्व पब्लिकची पण एक इच्छा आहे, आपले पंडित शेठ फडके आप्पा यांच्या एक स्मरणार्थ सोन्या आणि भुंगा ही गाडी पळवण्याचा अंदाज आहे असे मिलिंद शेठ बोललेले, भुंगाचे मालक. आता नक्की मला माहीत नाही, पण दादा बोललेले हे नक्की की भुंगा आणि सोन्या एकदा तरी आपण पळवणार. प्रेक्षणीय लढत नाही पण प्रेक्षणीय फेरा, पण तो कधी ते आता माहीत नाही. तर माझा अंदाज आहे की पुण्यतिथीनिमित्त जो मैदान भरणार आहे ना आप्पांच्या, त्या मैदानात पाहू शकतात सोन्या आणि भुंगा. कन्फर्म नाही मित्रांनो, नाहीतर लगेच कमेंट करणार की काय भाई तू बोलला आणि पळली नाही गाडी. कन्फर्म नाही माहिती, पण एक माझा अंदाज आहे. पण आप्पांच्या श्रद्धांजलीनिमित्त जे मैदान आहे ना तिथे सोन्या येऊ शकतो आणि येईलच, कारण आप्पांचं आणि जयदादांचं खूप जवळचं रिलेशन आहे होतं. म्हणजे आणि जयदादा एकदा एक बाईटमध्ये पण बोललेले, माझे जेव्हा बैल 1 नंबरात पळतील कोणतेही असो ते बैल मी आप्पांच्याच नावाने पळवेल. डायरेक्ट गोडाऊनच भरून ठेवले खाण्याचा. छोट्या सोन्याला मी भरवता, आता बघू खातं का माझ्या आजचा. घे रे, खातं जरा बसून उठून खा ना, नीट उठून खा. बघू आता आप्पांच्या स्मरणार्थ जे मैदान आहे त्याची तारीख नक्की काय पडते, ती 13-14 नक्की नाही माहिती. तर मी अपडेट देईलच तुम्हाला. काही दिवसात पुन्हा एकदा येणारच आहे गोठ्यावर मी, पण सध्या आता गणपतीचं दर्शन करायला आलतो, तर म्हटलं वाघाला भेटून जाऊया. हे बघा आता दुसरा झाले, कसली हाईट बघा, तब्येत पण कसली जबरदस्त झाले. 3-4 गुलाल केलेत मुंबईमध्ये. येणाऱ्या काळाचं वादळ आहे. छोटा सोन्या 50-50, आपला बादशाह. थांबा मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे गोठ्यावर आलो की एक नक्की दाखवतो. सोन्याचे दोन्ही पाय, गाठ बघू आपण. गाठ पहिले मागच्या पायात, दोन्ही मागच्या पायात त्रास होता सोन्याला. एक डावा पाय तो उचलतो आणि उजवा पायात गाठ होती. तर बघू या साईडला झाल्यावर आपण बघू. जरा माशा त्रास देतात. हां हे बघा, बघा गाठ मित्रांनो कमी आहे आता, खूप कमी आहे. आधीपेक्षा ना खूप कमी आहे, नाहीतर आधी खूप जास्त होते. आणि हा पाय तो उचलूनच ठेवायचा, आता जरा कमी आहे. त्याच्यामुळे तब्येत कमी केली आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं थोडं वजन कमी करा बैलाचं, मग त्रास थोडा कमी होईल, म्हणून जरा तब्येत कमी केली आहे बैलाची. नाहीतर आधी सोन्या कसा दिसायचा काही 4-5 महिन्या पहिले, खूप जास्त तब्येत होती. तब्येत आहे पण थोडी नॉर्मली कमी केलेली, जास्त एवढं काय नाही. माशा त्रास देतात बिचाऱ्याला. बघा मित्रांनो, बाहेर आहे सोन्या तरी पण अंगाखाली काहीतरी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्या बघा काय नाही, याच्या बघा नरम पाहिजे म्हणजे पाहिजे. भले गोठा असो की बाहेर असो, नरम अंगाखाली पाहिजेच पाहिजे. नसलं तर शेड बसतच नाही खाली, माहिती आहे ना तुम्हाला, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. हे बघा आता नाही एवढा पाय उचलते, नाहीतर जसा उभा राहिला ना हा डावा पाय ना उचलून धरायचा. आता बघा एवढा नाही काय, हे त्रास कमी झालाय वजन कमी केल्यामुळे. ओय नाही, गाठ पण 50% कमी झालेली आहे. गाठीची साईज ना तर पहिले एवढी मोठी होती. नको
त्याला टाक, त्याला पाहिजे तर त्याला टाक. पोरं नुसते ना मित्रांनो सोन्याला खायला टाकायला येत आहेत जवळ. कसं आपण रिक्स नाही घेत, कसं तो लहान मुलांना बिलकुल शेंग हलवत नाही, पण कसं काय भरोसा नसतो. टाप असली तर आपण बेफिक्र असतो, मग काय एवढा विषय नसतो. चला मित्रांनो निघतो आता घरी. तर आज दर्शनाचा ब्लॉग होता. सहज आलेलो सोनारपाडला म्हणून सोन्याला भेटलो, कारण सोन्याला भेटल्याशिवाय आपल्याला पण करमत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. चला आता निघतो घरी. हा साधा एक ब्लॉग होता. तो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पण मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब मात्र करत नाही. लवकरात लवकर आपले 10,000 सबस्क्राईब पूर्ण करा. तर चला मित्रांनो भेटूया अशात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.